नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला जर सुंदर आदर्श जीवन जगायचं असेल ना, तर समाजामध्ये आपली व्हॅल्यू असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली जर व्हॅल्यू जास्त असेल ना, तरच लोक आपली रिस्पेक्ट करतील. त्यामुळे स्वतःची व्हॅल्यू वाढवणं किंवा कमी करणं हे आपल्या हातात असतं. कारण बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते, आपण स्वतःला इतरांसोबत कम्पेअर करत असतो. तो असाच आहे तर मी अशी आहे, त्याच्याकडे हे आहे तर माझ्याकडे ते नाहीये, असं म्हणून ना आपण स्वतःची व्हॅल्यू कमी करत असतो. त्यामुळे स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची याच्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमात सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली टिप्स, लोकांना इग्नोर करायला शिका. कारण बऱ्याच वेळा आपल्याला सवय असते, कोणी आपल्याला काही बोललं की आपण त्याच गोष्टीचा त्रास करून घेतो आणि सतत त्याच गोष्टीची चिंता करत असतो. लोक आपल्याला मुद्दाम बोलत असतात की आपल्या कामापासून मन दूर व्हावं किंवा आपण जे काही काम करतो ना त्याच्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी लोक आपल्याला काहीतरी बोलत असतात आणि आपण त्याच गोष्टीचा त्रास स्वतःला करून घेत असतो. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे इग्नोर करा. जे कोणी लोक आपल्याला काहीतरी बोलणारे असतात ना, त्या लोकांना पागल मूर्ख म्हणून सोडून द्या. आता विचार करा, समजा तुम्हाला कोणी म्हटलं की तुला 2 शिंग फुटलेत किंवा तुला 2 पंख फुटलेत, तर आपण काय करतील? हसतील. कारण आपल्याला माहितीये समोरचा पागल असेल, मूर्ख असेल बोलणारा. कारण आपल्याला माहितीये आपल्याला शिंग फुटणं किंवा पंख येणं हे शक्यच नाही. त्यामुळे आपण समोरच्यालाच वेड्यात काढतो. तसंच आपल्या जीवनामध्ये असतं. जे कोणी लोक आपल्याला वाईट बोलत आहेत, आपला अपमान करत आहेत ना, अशा लोकांना पागल मूर्ख म्हणून तिथं सोडून द्यायचं. त्यामुळे स्वतःची व्हॅल्यू कधीच कमी करून घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ द्या. जास्तीत जास्त वेळ आहे ना स्वतःसोबत टाइम स्पेंड करा. कारण बऱ्याच वेळा आपण ना लोकांसोबत टाइम वाया घालतो, याच्यासोबत त्याच्यासोबत, मग लोकांसोबत बडबड करतो. मग लोकांना काय वाटतं की याला काही कामधंदा नाही किंवा असाच आहे असं म्हणून ना लोक आपली व्हॅल्यू कमी करायला लागतील. त्यामुळे शक्य होईल तेवढा टाइम स्वतःशी स्पेंड करा. कारण जेव्हा आपण स्वतःसोबत टाइम स्पेंड करतो ना, मग आपल्या डोक्यामध्ये आपल्या भविष्याबद्दल, आपल्या फ्युचर बद्दल वेगवेगळे विचार यायला लागतात आणि हे आपल्यासाठी फार उपयोगी असतं. त्यामुळे स्वतःला वेळ द्या. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा. कारण लोक आपल्याला, आपण एखादं काहीतरी काम करतो ना, त्यावेळी लोक आपल्याला असं म्हणतील की हे काम नाही जमणार किंवा हे नाही होणार. मग आपण ना स्वतःच्या कामावर विश्वास ठेवत नाही. समोरचा व्यक्ती आपल्याला जे बोलतो ना त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि तेव्हा आपण आपली व्हॅल्यू तिथं कमी करून घेतो. त्यामुळे स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा. तुम्ही मेहनत करत आहात ना, तर तुम्हाला माहित असलं पाहिजे आपण मेहनत करतोय तर आपल्याला याच्यामध्ये यश हे मिळालंच पाहिजे. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे आपण शक्य होईल तेवढं स्वतःशी बिझी राहा. म्हणजे स्वतःला नेहमी कामामध्ये ठेवा. कारण आपण जेव्हा स्वतः बिझी नसतो ना कामामध्ये, तर लोक त्यांच्या कामासाठी आपला उपयोग करून घेतात. त्यामुळे शक्य होईल तेवढं स्वतःला बिझी ठेवा. कारण आपण जेवढं बिझी असतो ना तेवढी आपली व्हॅल्यू जास्त असते. जर लोकांसाठी आपण नेहमीच अवेलेबल असलं ना तर आपली व्हॅल्यू खूप कमी असते. तुम्ही व्यापारातलं कांद्याचं उदाहरण बघा. जेव्हा कांदे जास्त प्रमाणात अवेलेबल असतात ना तर त्याचा भाव काय असतो? कमी असतो. पण जेव्हा कांदे कमी प्रमाणात अवेलेबल असतात तेव्हा त्याचा भाव जास्त असतो. तसंच आपलं असतं. जेवढं आपण लोकांसाठी अवेलेबल जास्त असलं ना तेवढे लोक आपली व्हॅल्यू कमी करणार आणि जेवढं आपण लोकांसाठी कमी अवेलेबल असू तेवढी आपली व्हॅल्यू जास्त असेल. त्यामुळं स्वतःला नेहमी बिझी ठेवा. आणि 5वी सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह असली पाहिजे. आता आपली पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव्ह करायची, याच्यामध्ये 3 पॉइंट येतात. एक म्हणजे आपला इंटरनल सेल्फ, दुसरा आपला एक्सटर्नल सेल्फ आणि तिसरी म्हणजे आपली कम्युनिकेशन स्किल. आता इंटरनल सेल्फ मध्ये काय येतं? आता इंटरनल सेल्फ मध्ये आपण आतून काय विचार करतो, कसा विचार करतो, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जसे विचार असतात ना तसंच आपल्या तोंडातून बाहेर पडत असतं. त्यामुळे आपण आतून जर चांगला विचार केला ना तर आपलं बोलणं पण आपोआप चांगलं होऊन जाईल. त्यामुळं आपलं इंटरनल सेल्फ हे खूप इम्प्रूव्ह असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि बेस्ट असलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपलं एक्सटर्नल सेल्फ. आता एक्सटर्नल सेल्फ मध्ये काय येते, तर एक्सटर्नल सेल्फ मध्ये आपलं राहणीमान, आपण स्वतःला कसं कॅरी करतो ही गोष्ट. म्हणजे याच्यामध्ये असं नाही की आपण दिसायला खूप सुंदर असलं पाहिजे किंवा गोरे असले पाहिजे, हायटेड असले पाहिजे, या गोष्टीची काहीच आवश्यकता नसते. आपण स्वतःला कसं कॅरी करतो, म्हणजे जशी आपली बॉडी आहे त्याच्यानुसार आपण राहिलं पाहिजे किंवा नीटनेटकं राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी एक्सटर्नल सेल्फ मध्ये येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल. आता कम्युनिकेशन स्किल अशी आहे, याच्यामुळे ना आपली व्हॅल्यू खूप जास्त प्रमाणात वाढायचं काम करत असते. आता कम्युनिकेशन स्किल मध्ये काय येते, आपण कसं बोलतो, लोकांना आपलं बोलणं समजतंय का, किंवा समोरचा आपल्याला काहीतरी बोलतो आणि त्याचं बोलणं आपण स्पष्टपणे ऐकून घेऊन नंतर प्रतिक्रिया देतो,
ही गोष्ट कम्युनिकेशन स्किलमध्ये येते. समजा आपण काहीतरी बोलत आहोत तर आपल्या बोलण्यानुसार आपली बॉडी रिॲक्ट व्हायला पाहिजे. जेव्हा आपण ह्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये असतात ना, तेव्हा आपली व्हॅल्यू आपली नक्कीच वाढत असते. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.